जब मेरे पास कुछ नहीं था तब मैं वीडियो बहुत डाल रहा था, जब मेरे पास सब कुछ आ गया तब मैं कुछ भी नहीं डाल रहा हूँ, इसलिए हम शिकुडी करती की हिंदी ऑडियन्स मेरे को अभी टार्गेट करनी आहे, इसलिए आपल्याला सौरव जोशी तर नाही व्हायचं. जय श्री मित्रांनो, स्वागत आहे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ खूप दिवसातून येतो या. तर आज आपण केली शिकुडी, ती पण लई दिवसातनं केली या, वर्षातनं केली पहिली शिकुडी आपली. आत्ताशी पहिल्यांदाचा जात लावलाय, ते पण मी मनाव घेतलं. मग नाहीतर काय ह्यांच्यासारखे माणसं घरातनी बसते ती या, काय बोलायचं त्यांना. जाऊ दे, आपलं शिकुडी तरी होती या. तर इथनं पुढं काय करणार आहे, ब्लॉग आपले रोज येतील बघा, कंटिन्यू टाकायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ. कारण की लय दिवस झाले व्हिडिओ नव्हती यूट्यूबवरती. पण आता इथनं पुढं कन्सिस्टन्सी ती मेंटेन करणार आहे. म्हणजे कसं डेली व्हिडिओ पडेल आपल्याला सौरव जोशी तर नाही व्हायचं, पण टाकायचं आपलं व्हिडिओ. जरा कसं हे आत्ताचं व्हिडिओ टाकलं तर पुढं 4-5 वर्षांनी बघितलं बरं वाटतं जुन्या व्हिडिओ. आता मागच्या जे आमच्या जुन्या व्हिडिओत मोह काढायचे, एका दिवसात 5-5 मोह काढायचो. आणि हो त्यांचा मास्टर मॅट असायचा. दोरामुळे दिसणं झालं या, ऐक लय बेकार धरू लागते. पेटावलं मी, शेकाय पुरता आलाय बघा कसा. काय बोलणार याला विरेन. लाकूड कोणाच चोरलं? हा, लाकूड कोणाच चोरलं? लाकूड आणलंय चोरून, तू सांगितलं तिथनं आणलं. आता तर म्हणला माझा काही संबंध नाही. मग तू चिकुडी अर्धी पेटल्यावालाच रे, असं माझं म्हणणं होतं. तोंड लपवू नको, तोंड का लपवतेस? नाही बाबा, बाबूला नाही कळत बाबूला पण बाबू आता असताना बाबू त्यो बाबू होय ते होय. त्याला नाही कळत एवढं ब्लॉग. बाबू आला आता. आता आपले डेली व्हिडिओ येतील आणि लॉंग ब्लॉग आपण जास्त करून आता ट्राय करणार टाकायचं. आपलं स्ट्राईक पण युट्यूबच्या चॅनलवरचा जो होता तो सगळा गेला आहे, त्यामुळे आता इथनं पुढे लॉंग ब्लॉग टाकणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्ही. आजचा ब्लॉग लय मोठा असेल, एक 5-6 मिनिटाचा असेल इथले. बघू आता कोण कोण येतं इथं. आपल्याला PUBG पण खेळायची अजून, त्यामुळे लय मोठा नाही आजचा व्हिडिओ होणार, पण छोटासा होईल. पण तरी पण लाईक करा. आणि लई दिवसानं बनवत त्यामुळे जरा वेगळं वाटतं, असं बोलाय पण जरा ऑकवर्ड फील होते. लई दिवसानं बनवत त्यामुळे जवळजवळ मला 4 महिन्यातनं बनवत असेल ब्लॉग घेऊ मी. हो, 4-5 महिन्यातनं. कारण की यूट्यूबवरती स्ट्राईक पडल्यापासून मूडच गेला टाकायचा व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ टाकलं नव्हतं. काय झालं, काय सगळं उद्ध्वस्त केलंस. नीट लाव, नीट. ओके. बरं मी काय म्हणते, ब्लॉग ऐक की, ब्लॉग हिंदीत बनवायचं का मराठीत बनवायचं? हा, कुठली भाषा? अरे बोल ना भाई. कन्नडमध्ये नको रे, हिंदीत बनवलं काय होईल विषय माहिती आहे का? हिंदी ऑडियन्स पण आपल्या ह्याच्या होईल. म्हणजे कसं आपण जी काय करतो कन्नडमध्ये बनवलं, कन्नड बी येतील की. अरे कन्नड लोकांना पण हिंदी येते, हिंदी सगळ्यांना येते, असा विषय. इंग्लिश सगळ्यांनी येते, इंग्लिश मध्ये पण. इंग्लिश, आय स्पीक इंग्लिश, आय गॉट इंग्लिश हबीबी. आता मी आपण त्या हबीबी भाषेत ऐक की, मी काय म्हणतोय, आपण त्या हबीबी भाषेत बनवू ब्लॉग. काय म्हणायचं विरेन? हम शिकुडी करती, आपको शेकना आती, दुबई में सब करती, दुबई में हम सब करती, धूर बहुत लगती, इसलिए हम शिकुडी करती, ठंडी बहुत हमारे यहाँ पड़ती, और यहाँ से कोई तो आती. दिस इज अ तन्मय ब्रो होती, अंधारे में नहीं दिसती, ओनली उजाडा में दिसती, अंधारामध्ये गायब होती. ब्लॉग निकलने के बाद पड़ती, कोई इसको रोक नहीं सकती. सही बात है ना? हाँ. हमरा की भाषा कैसी लगती? अच्छी लगती तो कमेंट करके बताती, बुरी लगती तो भी कमेंट करके बताती, और एक कलवा उधर जाती. और ये गाली गलौज नहीं करने का ब्लॉग में. बहुत दिनों के बाद हमारा ब्लॉग हो रहा है, इसीलिए बोल रहा हूँ. ब्लॉग हिंदी में होगा कि मराठी में कमेंट करके जरूर बताओ मेरे को, क्योंकि हिंदी ऑडियंस मेरे को अभी टारगेट करनी है, इसलिए मैं बोल रहा हूँ हिंदी में करने का. क्योंकि मराठी में JKV देखो, अपना JKV तुम यूट्यूब चैनल पर सर्च करके देखो भाई, कंटिन्यू मराठी में बना रहा है, पर भी उसका चैनल ग्रो नहीं हो रहा. वो बोला था कुछ भी हो जाए मराठी छोड़ूंगा नहीं, पर उसने छोड़ी होती मराठी तो उसका चैनल आज कहाँ से कहाँ तक पहुँच चुका होता. वो महाराष्ट्र के फोर्ट बेड घूमता है, गढ़ किले दिखाता है. फोर्ट मतलब किला, गढ़ जो होते ना उसको हम फोर्ट बोलते हैं. म्हणजे किल्ला, फोर्ट है हिंदी नाही, इंग्लिश वर्ड आहे, इंग्लिश.
माझा आय कॉन्टॅक्ट होतो का नाही मला माहीत नाही, कारण की अंधार इथं खूप आहे, त्यात धूर पण येतो या, आणि त्यात आपला ब्लॉग चाललाय, कंटिन्यू ब्लॉग चाललाय, 4 मिनिटं सुरू आहे. मी बडबडतोय नसताच लय दिसत जाऊ दे. आता डेली आपण असं टाकत जाऊ काही ना काहीतरी नवीन नवीन इंटरेस्टिंग टाकायचं. म्हणजे कसं होतं, खूप दिवसांनी बघितलं का नाही तर वेगळं वाटतं. म्हणजे असं वाटतं की तेव्हा आपण शिकुटी केली तेव्हा आपण जाळ पेटवलेला असा विषय होतो. त्यामुळे आता टाकायचं म्हणतो मी डेली. बघू त्याचं काय झालं, 2-3 सौरव जोशीचे व्हिडिओ पण बघितले, त्यामुळे जरा मोटिवेशनल भेटलं. म्हटलं आता टाकायला सुरुवात करावी. बंद झालेलं चॅनल आता परत रिस्टार्ट. 12th फेल बघितलं पिक्चरवर रिस्टार्ट करायचा. 12th फेल बघितला का पिक्चर? ज्यांनी बघितलं त्यांनी कमेंट करून सांगा, कारण जबरदस्त पिक्चर आहे 12th फेल. शिकुटी गेली खरी, आम्ही जाळले लागते. विरा जा की सासू आणि तुझी जाळ आहे. अरे ह्याला सासू बोलतात ना, ह्या जाळायला काहीतरी सासू कोणतरी मागं आपण म्हणायचं, मग सासू आणि तुझी पेटव आहे म्हणजे जाळ आहे रे. ह्याला सासू बोलते इथं जी आपण काय टाकतो ना सकाळ चौथा बिता त्याला. काय म्हणते आपला एक कार्यकर्ता नाही भावडे कहून बोल रे बाई. पण हे आपण काय होईल माहिती आहे का, हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला का ना, हिंदी एवढं टार्गेट होईल आपलं. त्यामुळे मग तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचं. तुला काय वाटतं या विषयावर? माझ्या डोक्यात तिचं म्हणलं कसं, आपल्या इकडची जी काही आहे मी जिकडे आपण फिरतो, जी माहीत नसतं बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर पण माहिती पडलं पाहिजे. त्यामुळे माझ्या डोक्यात की हिंदी ऑडियन्सला टार्गेट करायचं आता डायरेक्ट. मराठी पण लोक बघणार आणि हिंदी पण बघणार, मतलब दोनों लोग देख सकते हैं, क्योंकि मराठी ऑडियन्स अपना है ही और हिंदी भी. मराठी काही विसरणार नाही पण असं मध्ये ते बोलत राहणार. पण हिंदीनं काय विषय माहिती आहे का, जी नवीन येणारी ती युजर म्हणजे बाहेरून, त्यांना समजेल तरी नक्की काय विषय चाललाय. आता आपण मराठी बोलायला समजत नाही बाबा, हे कुठं आपण गाडा बिडा घेऊ, तर कुठल्या देवळात मंदिरात गेलो तर मिनी ब्लॉगमध्ये आपण मराठीच बोलणार आहे. पण असे लॉंग जे व्हिडिओ आहेत त्यात हिंदी बोललं तर मला असं वाटतं कम्फर्टेबल राहील व्हायचं. काय वाटतं तुला वेरेन? बरोबर आहे ना? मग एवढा कला असतोस तू बाई? भयंकर वातावरणाचा आपला व्हिडिओ बघितलास का तू? एक पुढून पाणी बिणी आलतं, तू हे तर आपण आतमध्ये बसल्या तू गेम खेळत होता PUBG बघतावा. कोण म्हणलं मला खेळायचं? तिला का कसलं गेलं पळून का टाकू नको व्हिडिओ, त्याला कुठं माहिती आहे एकदा व्हिडिओ शूट झाल्या पडतो, मग तो कुठला का वाचचा असं ना. फ्लॅश लागलं दूर दिसते नुसतं. ओके फ्लॅशमध्ये ऐक की रेन, मी काय म्हणतोय, हा ना अजून माहिती लाकडं जरा काहीतरी आणखी दुखतंय ते नुसतं, डोळ्याला त्रास होतो या. एक तर माझ्या डोळ्याला दिसायला आलंय कमी, मला असं वाटतंय. माझा जर चष्मा लागला, चष्मा चेक करायला जाणार आहे तेव्हा पण व्हिडिओ बनवणार, आता सुट्टीच नाही करणार. कुठं पासवर्डमध्ये वाटतं चेक करते तिथे जाऊन बघू आपण चष्मा लागलाय. मला लांबचं वाईट जरा दिसताना झालं असं मला वाटतंय, पण कन्फर्म माहिती नाही आपल्याला. आईला का तिकडं वारं ठेवलंय, मला असं वाटतंय तिकडं काहीतरी येतं याची वाजलं की. आपण काय विषय माहिती आहे का, पहिला आपल्याकडं सबस्क्रायबर पण नव्हतं, काहीच नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं. समजा धर येते 2 मिनटं ह्याच्या आईचा खूप. मला बोलण्याचा दृष्टिकोन कसा होता म्हणजे माहिती आहे का, म्हणजे पहले मेरे पास सब्सक्राइबर भी नहीं थे और व्यूज़ भी नहीं आ रहे थे बढ़िया, फिर भी मैं वीडियो डाल रहा था. हाँ, डेली वीडियो डाल रहा था. फिर व्यूज़ बढ़े, सब्सक्राइबर बढ़े, मोबाइल भी अच्छा नहीं था, मोबाइल भी मैंने अच्छा लिया और कैमरा भी लिया. अब सब कुछ लेने के बाद भी मैं वीडियो नहीं डाल रहा हूँ, तो मुझको मतलब ऐसा कुछ तो गलत लग रहा है भाई. जब मेरे पास कुछ नहीं था तब मैं वीडियो बहुत डाल रहा था, जब मेरे पास सब कुछ आ गया तब मैं कुछ भी नहीं डाल रहा हूँ. इसलिए अभी स्टार्ट करने वाला हूँ, मतलब डालूंगा ऐसे मेरे को टाइम मिला तो, मतलब ज़्यादा से ज़्यादा ट्राय करूँगा डालने को व्हिडिओ. हिंदी में मला असं वाटतं बनवावं, कारण की जरा कॉन्टेंट हे होऊ शकतो जरा हिंदीमध्ये, म्हणजे ऑडियन्स जरा दुसरी आली कशी बरं होईल. कारण तुला काय वाटतं या गोष्टी? हां हबीबी कम टू दुबई नाही, कम टू माफरवाडी जाळ डगिंग. चला वाटतं आजचा ब्लॉग इथंच एंड करावा. बघू कोण आलं तर दुसरं आपण कंटिन्यू चालतो. तोपर्यंत आपले राहिलेले व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुरात करा कष्ट व्हा नष्ट.